बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विशाल अग्रवाल याला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी पोलिसांनी मागणी केली होती, मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे। आणखी काही गुन्हे घडलेले आहेत का याची चौकशी पोलिसांना करायची आहे। त्यासाठी आपल्याला कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला होता। प्रतीक्षा पारखी आपल्या सोबत आहेत। प्रतीक्षा, काय घडतंय, काय अपडेट आहेत? विशाल अग्रवाल यांना न्यायालयामध्ये, पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करताना त्यांच्यावर वंदे मातरम या संघटनेने शाई फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र या सर्व गोष्टींनंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होतं। सरकारी वकिलांकडनं यावेळी जोरदार युक्तिवाद झाला। याच्यामध्ये अल्पवयीन मुलाला गाडी का चालवायला दिली, त्याच्यानंतर अल्पवयीन मुलाला एवढी कॅश का दिली गेली, तुम्ही मुलांना मद्यप्राशन करण्याची परवानगी का दिली गेली आहे, त्याच्यानंतर अनेक बाकीचे जे खुलासे आहेत या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह होते। पोलिसांनी सांगून सुद्धा अग्रवाल यांनी पुणे का सोडलं आणि ते नंतर नॉट रिचेबल का झाले, या सर्व गोष्टींचा खुलासा होणं खूप गरजेचं आहे आणि याचाच संपूर्ण युक्तिवाद हा सरकारी वकिलाने केलेला आहे। आणि त्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी ही मागण्यात आली होती, परंतु आता सध्या त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। श्रीरंग, प्रतीक्षा, 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। जसं तुम्ही उल्लेख केलात की 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती, मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी या ठिकाणी मिळालेली आहे। कुठे ना कुठेतरी पोलिसांना धक्का बसला असं म्हणू शकतो का? नक्कीच पोलिसांना हा धक्का बसलेला आहे, कारण ज्या प्रकारे एक एक कनेक्शन यांचं समोर येत आहे, विशाल अग्रवाल यांच्या वडिलांचं छोटा राजन याच्या बरोबर ज्या प्रकारे कनेक्शन समोर येत आहे, अजय भोसले यांच्या खून प्रकरणी म्हणजे खून करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्या वडिलांना बनगार्डन पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल आहे। त्याच्यामुळेच एकूणच जी क्राईमची पार्श्वभूमी म्हणता येईल, ती गुन्ह्याची पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबातल्या आणि या सदस्याला ज्याने आपल्या मुलाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अगदी सोडलेला आहे की तू खून करू शकतो, तू काही करू शकतो, मात्र पैशाच्या जोरावर तुला आम्ही बेल किंवा जामीन मिळवून देऊ शकतो, हे जिथं कुठेतरी त्याने मुलांच्या मनावर बिंबवलेलं आहे, अशा व्यक्तीला 3 दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या संपूर्ण गोष्टींचा उलगडा कुठेही होणार नाहीये। त्याच्यामुळे नक्कीच पोलिसांना कुठेतरी धक्का बसलेला आहे, परंतु पुढच्या सुनावणीला त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार आहे यावर देखील लक्ष राहणार आहे। धन्यवाद प्रतीक्षा, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।